ऑपरेशन टायगर संदर्भात दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद। ठाकरेंची साथ सोडलेले 6 खासदार मुंबईत पोहोचले। फडणवीसांची ताकद कमी करण्यासाठी शहांकडून एकनाथ शिंदेंचा वापर। उभाठा खासदार संजय राऊतांचा दावा, तर शिंदे अमित शहांचे कॉन्ट्रॅक्ट किलर असल्याचंही वक्तव्य। दाढीवरून हात फिरवत आदित्य ठाकरेंनी केली एकनाथ शिंदेंची मिमिक्री। नाशिकमध्ये नरेंद्र दराडेंच्या पराभवावरून यह तो ट्रेलर हे म्हणत शिंदेंना डिवचलं। विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचा डंका। 17 पैकी 16 जागेवर महायुतीचा विजय, तर महाविकास आघाडीची पाटी कोरीच। विधान परिषद निवडणुकीत मवियाची मतं फुटली। धाराशिवमध्ये 150, अमरावतीमध्ये 85, तर नागपूरमध्ये 81 मतं फुटल्याची माहिती। नाशिकमध्ये गेम फिरला। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। अपक्ष उमेदवार गोकुळ गीते विजयी। माझ्याशी गद्दारी झाली, आमच्या नेत्यांना अंधारात ठेवलं। पराभवानंतर नरेंद्र दराडेंची प्रतिक्रिया। पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज भाजप आमदार खासदारांचा क्लास। मुख्यमंत्री वर्षा निवासस्थानी सायंकाळी 7 वाजता बैठक। अधिवेशनातील उपस्थितीबाबत आमदारांचे कान टोचणार। ब्रेकनंतर बघूया उभाटाचे खासदार संजय राऊतांनी एक मोठं विधान केलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ताकद कमी करण्यासाठी केंद्रातून एकनाथ शिंदेंचा वापर केला जातोय असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं। शिवसेना तोडणं म्हणजे महाराष्ट्राला तोडण्यासारखं आहे। एकनाथ शिंदे हे अमित शहांचे कॉन्ट्रॅक्ट किलर आहेत अशी टीकाही संजय राऊत यांनी केली। तर यावेळी ठाकरेंची शिवसेना सोडून शिंदेंची साथ देणाऱ्या ओमराजे निंबाळकरांवर संजय राऊतांनी जोरदार टीका केली आहे। इतिहासात अनेक गद्दार झाले, गद्दारांना काही भूमिका असते का? ओम निंबाळकर हे नामचीन गद्दार आहेत अशी टीका उभाटा खासदार संजय राऊतांनी केली आहे। ओम निंबाळकरांचं जे नाव घेत आहे ते एक नामचीन गद्दार आहे, नामचीन। त्यांच्या बरोबरचे जे इतर लोक आहेत ते सुद्धा नामचीन गद्दार आहेत। गद्दाराला भूमिका असते मी आता ऐकली। इतिहासामध्ये जे काही बेईमान झाले, गद्दार झाले, मीर जाफर पासून ते आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा, त्यांना काय भूमिका असू शकते का? नाही ना। जर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची कोणाला चिंता असेल तर या गद्दारांना गद्दारच म्हटलं पाहिजे, बेईमान म्हटलं पाहिजे, महाराष्ट्राचे शत्रू म्हटलं पाहिजे, मराठी माणसाचे दुश्मन म्हटलं पाहिजे। शिवसेना तोडणं म्हणजे महाराष्ट्राचे तुकडे करणं आणि अमित शहा ते शिंदे गटाच्या माध्यमातून करतायत। शिंदे हे अमित शहाचे कॉन्ट्रॅक्ट किलर आहेत। जसे पूर्वी अंडरवर्ल्ड मध्ये दाऊदचे होते कॉन्ट्रॅक्ट किलर, करीम लालाचे होते कॉन्ट्रॅक्ट किलर, युसुफ पटेलचे होते कॉन्ट्रॅक्ट किलर, तसे शिंदे आणि त्यांचे लोक जे आहेत हे अमित शहाचे कॉन्ट्रॅक्ट किलर आहेत। आणि हे कॉन्ट्रॅक्ट किलिंग जे आहे हे महाराष्ट्र नेस्तनाबूत करण्यासाठी। फडणवीस असं म्हणतात की कोसाड गावची पाटीलकी सोडून उद्धव ठाकरे काय करतात? बघा, ते खोटं बोलतायत। नंबर 1, ते शिंद्यांच्या तोंडावर बोलतात, पाठीमागे काय बोलतात ते आम्हाला माहिती। ते दाखवतात की शिंद्यांमध्ये आणि माझ्यामध्ये असं काही नाहीये। शिंद्यांनी पूर्ण सुपारी घेतलेली आहे फडणवीसांना आडवा करण्याची, आणि त्यांना अमित शहांचा पाठिंबा आहे। शिंद्यांना देवेंद्र फडणवीस यांचा टांगा पलटी करण्याची। पण मला असं वाटतं की फडणवीस सुद्धा काही बुद्धिबळाच्या पटावर बसलेलं नुसतं प्यादं नाहीये, लक्ष आहे आमचं। ज्या पद्धतीनं शिंद्यांना बळ दिलं जात आहे दिल्लीतून, ते महाराष्ट्राच्या हिताचं नाही याची कल्पना सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आहे।
सध्या राजकारण हे भाजपा अंतर्गतच सुरू आहे आणि भाजपा अंतर्गत राजकारणामध्ये वापर होतोय शिंदे गटाचा देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध त्यांची ताकद कमी करण्यासाठी. विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाल्याचं आपण बघतोय. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झालाय. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 18 जून रोजी निवडणूक पार पडली होती, मतदान पार पडलं होतं. मात्र या निवडणुकीआधीच 17 पैकी 6 ठिकाणी महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले होते. त्यामुळे आज उरलेल्या 11 जागांचा निकाल समोर आला. 17 पैकी 16 जागांवर महायुतीचा विजय झालाय. तर नाशिकमध्ये महायुतीमध्ये असलेल्या शिवसेनेला मोठा धक्का बसला. नाशिकमध्ये अपक्ष आणि भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांचा विजय झालाय. शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. भाजपने 11, शिवसेनेने 4 तर राष्ट्रवादीने 2 जागांवर निवडणूक लढवली होती. भाजपने 11 पैकी 11, राष्ट्रवादीने 2 पैकी 2 तर शिवसेनेने 4 पैकी 3 जागांवर विजय मिळवलाय. तर नाशिकमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला. बाईट करून घेऊ. बाईट करून घेऊ. तर अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रवीण पोटे पाटील यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवत हॅट्रिक साधली आहे. 427 मतांपैकी 6 मतं अवैध ठरलेली आहेत आणि 421 मतांपैकी प्रवीण पोटेंना तब्बल 390 मतं मिळवत प्रवीण पोटेंनी दणदणीत विजय मिळवला. तर काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख यांना केवळ 0 मतं मिळाली, म्हणजे एकही मत नाही मिळालं. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांना 31 मतं मिळाली. आज 390 जी मतं आहे ही 90 चांगली मतं आहे. आणि माझी जी निवडणूक होती ही निवडणूक माझी नव्हती, ही नगरसेवकांनी माझ्याकरता निवडणूक लढली होती. त्या अनुषंगाला मला 390 मतं मिळाली. मी सगळ्या मतदारांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला चांगली मतं दिली आणि चांगला भरभरून पाठिंबा दिला. आता राहिला प्रश्न की 31 मतं कुठे गेली. 31 मतं जगजाहीर आहे. 27 कोणाची होती, बहुजन आघाडीची किती होती ते जगजाहीर आहे. त्यामुळे सांगण्यासारखं काही राहिलेलं नाही आहे. ज्या लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवला ती मतं चांगली मिळाली हे प्रामुख्याने सांगता येईल. आणि ही निवडणूक प्रवीण पोटेची नव्हती, ही निवडणूक आमच्या नगरसेवकांची निवडणूक होती. त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो.